तर शेतकरी मित्रांनो 27 ऑगस्ट 2024 आज आपण अमृत पद्धतीने डेव्हलप केल्या जात असलेल्या कपाशी पिकाच्या प्लॉट मध्ये आपल्यासोबत शेतकरी आहेत जे 200 ते 250 किलोमीटर इथे कपाशी पिकाची पीक पाहणी करता आलेले आहेत। आपण त्यांचा थोडक्यात परिचय घेऊया आणि त्यांचे काय जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नाची माहिती आपण डायरेक्ट लाईव्ह त्यांना आपल्या शेतामधून देऊया। तर आपण कुठून आले भाऊ? नमस्कार, माझं नाव नारायण परमेश्वर लांडगे। आम्ही पांगरा तालुका घनसंगी जिल्हा जालना इथून आलो आहोत। ठीक आहे, आपण केलं का या पद्धतीने? हो, आता आम्ही तुमच्या पद्धतीनुसार तुमच्या सगळ्या शेड्यूलनुसार सध्या आम्ही अमृत पॅटर्न पद्धतीनुसार कपाशी लागवड केलेली आहे। तर तुम्ही तेवढ्या दूरून आले, समजा 250 किलोमीटर इथे आले, तर तुमचे काही प्रश्न आहेत म्हणून तुम्ही इथे डायरेक्ट विचार आले का? हो बरोबर, आम्हाला भरपूर प्रश्न पडले होते त्या संदर्भात त्याकरता आम्ही तुमच्याकडे परत तुमचा प्लॉट कसा आहे बघण्यासाठी। तर काय महत्वाचे आपले काय काय प्रश्न आहेत म्हणजे जे आपण डायरेक्ट शेतामधून तुम्हाला आणि शेतकऱ्यांना पण जे गैरसमज आहे तो पण आपण डायरेक्ट या व्हिडिओच्या माध्यमातून दूर करू शकतो। समजा आम्हाला मुळात म्हणजे पहिला आता सध्याचा पडलेला प्रश्न सरकी दाबायची कशी, पहिला प्रश्न। दुसरा प्रश्न म्हणजे सरकीची शेंडे बांधणी आपण अमृत पॅटर्न पद्धतीत ही करतो, पारंपरिक पद्धतीत शेंडी बांधणी करायची? म्हणजे शेंडे बांधणी पारंपरिक मध्ये करायची का अमृत पॅटर्न पद्धतीमध्ये करायची आणि कशी करायला पाहिजे? दुसरा हा प्रश्न। आणि तिसरा प्रश्न आमचा जे मधात येणाऱ्या फांद्या त्या कशा वाकवायच्या, म्हणजे मुख्य फळफांदी ज्याला शेतकरी गळफांदी म्हणतात ते कशा पद्धतीने वाकवायला पाहिजे? तर शेतकरी मित्रांनो याची जे काही 3 प्रश्न आहेत याची आपण डायरेक्ट लाईव्ह आपण या शेतात मधून माहिती घेऊया। महत्वाचा विषय आहे कपाशी या पिकाचे जर आपल्याला विक्रमी उत्पादन घ्यायचे असेल तर हे 3 प्रयोग आपल्याला आपल्या शेतामध्ये करणे गरजेचे आहे। या समोरून जर आपण हे 3 प्रयोग आपण आपल्या शेतामध्ये केले तर नक्कीच आपण पारंपरिक पद्धतीपेक्षा 2 ते 3 पटीने उत्पादन घेऊ शकाल। तर हे 3 प्रयोग कोणकोणते आहेत आणि कोणकोणत्या शेतकऱ्यांनी पारंपरिक असो किंवा अमृत पॅटर्न पद्धत असो या शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये कशा पद्धतीने करायला हवे याची आपण आज लाईव्ह माहिती घेऊया। शेतकरी मित्रांनो सर्वात महत्त्वाचा पहिला विषय जो आहे, आपल्याला जे दाबणी करायची आहे हे दाबणी आपल्याला जोड पट्ट्यात करायची आहे। जसं की आपण हा बघू शकता, हा जो पट्टा आहे 5चा पट्टा आहे आणि अनेक शेतकरी 4x6 लावतात। तुम्ही किती लावलं? आमचं 4x6 आहे। तर आपल्याला सुरुवातीला महत्वाचं कसं आहे, हे झाडाचा आपण जे शेंडा असतो असा शेंडा आपल्याला पकडायचा आणि असं आपल्याला पायाने इकडे या साईडला दाबायचं। दाबल्यानंतर काय करायचं, जे काय बुडाला खाली माती असते की नाही ते डायरेक्ट त्याला लावून टाकायची। समजा आता हे पण झाड बघू शकता आपण, याला आपण काय करायचं, या साईडला आता पायाने इकडं आता हे असं वाकवलं की नाही, वाकवल्यानंतर इथं थोडं आवाज येते आपल्याला, कटकन काही होत नाही, आवाज आला तरी डायवर्ट होते समजा झाड। आता इथं आपण डायरेक्ट माती लावून त्याला आपण म्हणजे झाड ताबडतोब वापस नाही आलं पाहिजे। आता हे महत्वाचं जे नियोजन आहे हे आपण कशासाठी करतो, कारण या फट्ट्यामध्ये सूर्यप्रकाश जास्तीत जास्त मिळायला पाहिजे। जसं हे 5चं अंतर आहे ते तर ऑलरेडी आपलं 7चं मोठं आहे, त्याचे तो मिळणार नाही लवकर, हे 5चं लवकर मिळून जाते। त्यानंतर महत्वाचा अजून विषय दुसरा आहे तो म्हणजे जे आतमध्ये येणारी गळफांदी आहे, जसं की आपण ज्याला मुख्य फळफांदी म्हणतो। आता याला मधात येणाऱ्या जास्त फांद्या नसते, 2 किंवा 3 असते। तर याला या वरतून समजा आता बघू शकता इथून आपल्याला इथपर्यंत सोडायचं आहे आणि याला असं डायरेक्ट इथून वाकून द्यायचं आहे। आता अनेक शेतकरी तोडून टाकतात, तोडून नाही टाकायचं आपल्याला। पहिला प्रयोग केला आपण 2-3 वर्ष आधी, हे तोडून टाकलं होतं, पण तोडण्यापेक्षा जर आपण असं डायरेक्ट वाकून दिलं ना तर हे जिथून वाकवलं तिथूनच याला म्हणजे याच फांदीला 40 ते 50 बोंड लागतील। आता हे प्रयोग कुठं करायचा, ज्या शेतकऱ्यांनी अंतर कमी जास्त लावलं, जसं की 4x6 लावलं किंवा 3x1 लावलं किंवा 5-7 लावलं, तर मधात येणाऱ्या फट्टा म्हणजे 5च्या फट्ट्यात, 4च्या फट्ट्यात आणि 3च्या फट्ट्यात आपल्याला करायचं आहे, जे कमी अंतर आहे ते। आता या साईडने येणारी जे फळफांदी आहे समजा, हे या साईडने येणारी फळफांदी इथून वाकून दिली, या साईडने येणारी इथून वाकून दिली, समजा परत असेच आता हे इथं पहिलीच वाकवलेली आहे आपण, हे तुम्ही बघू शकता ना। तर हा झाला महत्वाचा दुसरा प्रश्न, म्हणजे पहिला आपल्याला दाबणी करायची, त्याच्यानंतर कमी अंतरामध्ये आपल्याला हे डायरेक्ट वाकून द्यायचं। तिसरा महत्वाचा विषय आहे आपल्याला शेंडे बांधणी। शेंडे बांधणी हे आपल्याला अमृत पॅटर्न जे अंतर लावलं तुम्ही त्याच्यामध्ये नाही करायचे, जे शेतकऱ्यांनी पारंपरिक केलं की नाही त्या शेतकऱ्यांनी करायचं। आता हे सूत्र या समजा हे 6-7 इंच आपल्याला घ्यायचे। आता महत्वाचं शेंडे बांधणी करताना काय करायचं, हे आपलं वरचं टोक असते, एकदम वरची फळफांदी की नाही, याला अशी वर गाठ मारायची आणि ही गाठ मारून समजा असं डायरेक्ट याला करत याला असं डायरेक्ट वाकून द्यायचं। समजा 3ऱ्या-4थ्या फळफांदीवर आपण असं डायरेक्ट वाकून देऊ शकता। आता हे प्रयोग आपल्याला कुठं करायचा, ज्या शेतकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीने 3x1, 4x1, 6x1 अशा पद्धतीने लागवड केली की नाही त्या शेतकऱ्यांनी 3x1, 4x1, 6x1 आणि 5x1 ज्या शेतकऱ्यांनी लागवड केली त्या शेतामध्ये असा प्रयोग करायचा आपल्याला। आणि हे प्रयोग जर आपण करताना महत्वाचं आहे आपल्याला केल्यानंतर, हे प्रयोग केल्यानंतर हे बांधणी केल्यानंतर आपल्याला 2 बॅग युरिया आणि 1 बॅग 10 टाकायचं आणि बोंड अधिक असेल तर 10 डायरेक्ट 3 बॅग युरिया टाकून द्यायचं शेवटी। आणि जर आपण चमत्कार, लिओशिन, परफेक्ट हे जर आज वाढ थांबवणारे मारलं असेल ना, जसं की आपण चमत्कार मारला असेल, लिओशिन मारला असेल किंवा कुठलीही वाढ थांबवणारी औषधी मारली असेल तर त्या ठिकाणी हा प्रयोग काम करणार नाही।
महत्वाचं आहे हे प्रयोग करताना 2 पापाण्यातलं शेंड्यातलं अंतर आहे ना, हे पण 4 ते 5 इंच असणं महत्वाचं आहे. तर आपल्याला हे 3 प्रयोग जर आपण आपल्या शेतामध्ये केले तर नक्कीच आपण कमी उत्पादन घेऊ शकतो. पण हे प्रयोग आपल्याला पारंपरिक पद्धतीमध्ये करायचा, आपल्या अंतरामध्ये नाही करायचा. अमृत पॅटर्न मध्ये काही व्हेरायटी जसं तुम्ही संकेत म्हणाले खूप वाढाली संकेत व्हेरायटी, तर संकेत व्हेरायटीला आपण हे करू शकतो अमृत पॅटर्न पद्धतीमध्ये. पण बाकी व्हेरायटीला आपल्याला नाही करायचं समजा. बरं शेंडे बांधताना आता ह्या दोन्ही एका साईडला बांधायचे का वेगवेगळ्या साईडला बांधायचे? आता त्या झाडाची इकडे बांधले आपण, आता हा इकडल्या झाडाच्या पुढे नाही दिशेचं म्हणता का? हा, दिशेचं. दिशा कोणती असू द्या, हे ऑटोमॅटिक जिकडे सूर्य आहे हा. तिकडे ऑटोमॅटिक याचं हे होईल समजा, जाईल ते त्याचा टोक वरचा. आणि हे केल्यामुळे काय होईल, हे जे पात्या आहेत समजा, आता बघा याला पात्या भरपूर आता तर भरपूर लागलेल्या आहेत समजा. आता एकाच जागी आपल्याला 2-2 बघायला, आता हे एकच फांदी आहे. आता हिला पात्या मोजतो म्हटलं, 1 हे 2 3 4 5 6 7 हे 8 आणि हे 9. म्हणजे आतापर्यंत समजा 1 फुटापर्यंत 9-10 पर्यंत समजा, 1 ते 1.5 फुटापर्यंत 9-10, अजून हे इकडे वाढते समजा. याला कमीत कमी 15-20 पर्यंत पात्या आणि बोंड लागते समजा. तर महत्वाचं आहे हे बाहेर निघाल्यानंतर झाड उभं न वाढता येथून जे वाढ याची फक्त 25% आणि साईडला 75% लावते. त्याच्यामुळे जे काही बुरशीला घेऊन पाता आहे डायरेक्ट बाहेर येते आणि पातगळ होत नाही या पद्धतीमध्ये. तर हे प्रयोग आपल्याला पारंपरिक मध्ये करायचा, अमृत पॅटर्न अंतर पद्धतीमध्ये नाही करायचं. तुमच्या पद्धतीमध्ये पुन्हा काही झाड आहे ना, काही काही ठिकाणी झाड आहेत असे उभे वाढायला लागले जास्त, प्लॉट खालीवर दिसायला. नाही तो जिथं तुमचं दाट झालं आहे पाहिजे का, हे तुम्हाला दिसले काय, हे दाट झाड झाले तर असे डायरेक्ट झाड उपटून टाकायचे. जसं की तुम्हाला मी सांगतो ना, हे तास इकडले उपटले इकडे, एका जागी आता 2 झाड झालं, डायरेक्ट उभंच वाढलं. हे सुरुवातीला मोडून टाकले, हे नाही बरेच झाड का आले उपटून. असे झाड ज्याला काहीच नसते की नाही, बाबा निघन झाले, हे असे झाड काढायचे.